आज आहे 16 मे। अरबी समुद्रातल्या लो प्रेशरमुळे महाराष्ट्रातल्या वातावरणाचं पूर्ण चित्र बदललेलं आहे। कर्नाटकच्या अनेक भागांमध्ये मागील 2 दिवसापासून पावसाची हजेरी कायम आहे। हुबळीपासून दक्षिण भाग तसं पश्चिम भाग चांगल्या पद्धतीनं भाग बदलतचा जो काही व्याप्ती 60%च्याही पुढे आहे अशा पद्धतीचा पाऊस चालू आहे। तो उत्तरेकडील भागांमध्ये म्हणजे पुण्यापर्यंत, कोल्हापूर, सांगलीपर्यंत 19 तारखेपर्यंत दाखल देखील होणार आहे। हा प्री मान्सून आहे, मान्सूनचा नाही आहे। मान्सून अवघ्या काही तासातच आज दिवसभरात कोणत्याही क्षणी अंदमान निकोबार पार करू शकतो अशी परिस्थिती अरबी समुद्रातल्या लो प्रेशरमुळे बनलेली आहे। पण येत्या काही तासातच अंदमान पर्यंत पोहोचलेला मान्सून पुढे गती देखील देऊ शकतो अशी परिस्थिती आहे। पण महाराष्ट्रातल्या वातावरणामध्ये यात काय बदल होऊ शकतो हे देखील आपण पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करूयात। आजची 16 मे नाशिक जिल्ह्यामध्ये काही मोजक्या ठिकाणी धारा उतरवेल अशी परिस्थिती निर्माण होईल। छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये आभाळ ढगाळ परिस्थिती पाहायला मिळू शकते। त्याचबरोबर 18 आणि 19ला कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच धाराशिव, सोलापूर, लातूरपर्यंत काही प्रमाणात पाऊस राहू शकतो। मात्र हुबळी, निपाणी, बसव कल्याण त्याचबरोबर दक्षिण कर्नाटक या भागाचा आणि उत्तर कर्नाटक बरोबरच पश्चिम कर्नाटकचा समावेश सर्वाधिक जास्त असणार आहे। कोल्हापूरची ही व्याप्ती 70% एवढी जाणार आहे। तारीख 19 पर्यंतची आहे। मात्र महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाला अजून किती दिवस वेटिंग आहे हे देखील पाहूयात। टेम्परेचर सुद्धा अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये म्हणजे 21 तारखेपासून कमी होऊ शकतं, कारण की बंगाल अरबी समुद्रातल्या लो प्रेशरचा परिणाम गुजरातला जाऊन धडकण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे तिथले थंड वारे महाराष्ट्राला सलग 4 दिवस वाहू शकतात। ही वाऱ्याची सुरुवात 19 तारखेनंतर 19 मे नंतर 20, 21, 22, 23 तारखेपर्यंत कायम राहू शकते आणि 22-23 नंतर जे आलेले बाष्प आहेत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाण्याचा वर्षाव करू शकतात। व्याप्ती त्याही टायमिंगला कमी आहे। 24 पर्यंत व्याप्ती महाराष्ट्रामध्ये कमी आहे, पण 24च्या नंतर व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। आज महाराष्ट्रातली स्थिती जर आपण पाहिली, ढग काय कुठल्याही पद्धतीचा पाऊस ह्या 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीये। पण चित्र वातावरण बखाडीसारखं जर दिसत असलं तर या वातावरणामध्ये मोठा किंवा धक्कादायक कुठलाच बदल नाही आहे। मान्सूनबाबत किंवा मान्सूनच्या पूर्ण क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत आहेत। पण काळजी करू नका, या वातावरणामध्ये कुठलाही मोठा धक्कादायक बदल नाही आहे। परिस्थिती अजूनही चांगली आहे आणि शेवटपर्यंतही चांगली राहणार आहे। फक्त आपल्याला तोपर्यंत संयम ठेवायचा आहे। पेरण्यासुद्धा दिलेल्या मॅसेजप्रमाणेच त्याच वेळेमध्ये होतील असं आश्वासित आहे।